ना ताई. हो समजून घे ना. तर आपण दुखावलंय की नाही, का त्यांना पण फसवल्यासारखं झालंय, जसं आपल्या मम्मी पप्पांचं झालं होतं. आणि ते चिडल्यावर आपण शांतपणे समजून घेतलं ना त्यांना. तसंच ह्यांना पण समजून घेऊया. चिडल्या म्हणून रागाच्या भरात बोलल्या. अगं मग त्यांच्या मुलांवरती रागवायचं. नको. उलट गौतमचा राग पण त्यांनी माझ्यावरच काढू दे. शांत होतील ना ते. आणि बघ, मला त्यांचा राग समजतो. आणि मम्मी नेहमी म्हणते, माफी मागितल्याने आपण लहान होत नसतो. ठीक आहे अगं, मोठ्या आहेत त्या. 2 शब्द बोलल्या, आपण ऐकून घेतलं, समजून घेतली. नाती टिकवायची असली ना, तर आपल्याला 2 पावलं मागे जावंच लागतं. ताई, पण ना कधी कधी आपल्याला बाउंड्रीज क्लिअर ठेवाव्या लागतात. त्या जसं बोलतात ना, मला नाही पटत अगं. मला कळतंय तुझं म्हणणं, पण जर देवाच्या मनात असलं तर गौतमशी लग्न करून मी त्यांच्याच घरात जाणार आहे ना. त्यांची सून म्हणून मला आयुष्य काढायचं आहे ग त्यांच्याकडून. बघ, मला ना त्यांना नाही दुखवायचं आता. बापरे ताई, कसली असशील ग तू. अजून तुझं लग्न झालं नाही आणि तू सासूची बाजू घ्यायला लागलीस. तुमची लव्ह स्टोरी ना, म्हणजे माझं डोकं आता भिरभिरायला लागलंय. तुम्ही काय अजून ट्विस्ट दाखवणार आहे काय माहित. पण बेस्ट चाललंय हा, एकदम बेस्ट. गप. एव्हरीथिंग वॉज डिसाइडेड. तुम्ही त्या लग्न सोहळ्यामध्ये आय वॉज वॉर्निंग यू राईट. तरी तुम्ही माझं नाही ऐकलं. यू डिड नॉट लिसन टू मी. आणि आज तुम्हाला हा दिवस बघावा लागतोय. नाही, पण माझा विश्वास होता ना तुझ्यावर, म्हणून तर मी आले त्या सोहळ्यामध्ये. वी ट्राईड फाइंडिंग बट वी कुडंट फाइंड एनिथिंग. आय नो आपण थोडासा प्रयत्न करायला हवा होता. तू शांत हो बरं आधी. ऑनेस्टली आंटी, इट्स नॉट सरप्राइजिंग फॉर मी. त्या भिकारड्या माझ्या मावशीच्या मुली आहेत, तरी त्या चांगल्या नाही आहेत. आय नो. त्या ना बाहेरून पपी फेस बनवतात आणि आतून एवढा कनिंग आहेत ना, ते मलाच माहिती आहे. स्पेशली ती आसावरी. ती किती ड्रामा करते, किती अशी एकदम इनोसेंट असते. बघितलं ना तुम्ही. हेच करून तिने गौतमला फसवलंय. आंटी, गौतमने तिच्यासाठी सुसाइड अटेम्प्ट केलाय. तिच्यासाठी. कॅन यू बिलीव्ह दॅट? तिची लायकी तरी आहे का त्याच्या बाजूला उभं राहण्याची? गॉड, आंटी, आय एम टेलिंग यू, ती रडून रडून ना खूप ड्रामा करते आणि तसंच त्याने गौतमला फसवलंय. अँड दॅट्स व्हाय ही डिनाइड यू. त्याने तुम्हाला नकार दिलाय. तू आंटी, ह्या सगळ्याची लीडर कोण आहे माहितीये? शर्वरी. लहानपणापासून ओळखते मी त्या लोकांना. ऍक्च्युली ती लीडर नाहीये, ती ना फॅन आहे. फॅन. ह्या सगळ्या गोष्टींना हवा घालते आणि त्यात तुमचा तो जय पण इन्व्हॉल्व्ड आहे. आंटी, आय एम रिअली वरीड अबाउट गौतम. तुम्ही ना त्या गौतमला त्या भिकारडी आसावरीपासून लांब ठेवा. अदरवाइज एव्हरीथिंग विल बी स्पॉइल्ड. असं बोलू नकोस प्लीज. असं काही होणार नाही. मी बघते काय करायचं ते. हां, नो आंटी, यू डोंट नो हाऊ आर दे. समायरा, बाय नाव आय नो देम. त्यामुळे मला कळतंय मी काय करायला हवं ते. तू शांत हो. आणि ड्रायव्हरला पाठवू का तुला सोडायला? इट्स ओके आंटी. आय सी यू. बाय बाय, टेक केअर. फुटबॉल खेळते, दिसत नाहीये काम करते. एकतर ह्याने मला मुद्दा म्हणून प्रेझेंटेशन एकटीला करायला लावलंय. खूप मोठी मीटिंग आहे माझी. मोठे मोठे लोक येणार आहेत. आणि जेव्हा माझा बॉस बोला ना कोण प्रेझेंटेशन देणार, ते मी करते करत मी पुढे पुढे गेली. आणि आता मला टेन्शन येतंय यार. अरे भाई, मग मी आहे ना. मला सांग काय करायचंय, मी तुझी हेल्प करू शकते. काय, मी सुद्धा तुझी मराठीतून हेल्प करू शकते. हा, तू तुझा अभ्यास कर आणि तुझं चालू ठेव. मला काम करू द्या, हीच तुमची हेल्प होईल. ए, काय चाललंय ग तुमचं? आणि किती उशीर? आता उशीर करतील आणि मग उद्या सकाळी उठायला नाटकी यांची. चल चल, लवकर अभ्यासाचा आवर. आणि तू काय करते अनु? नोट्स वाचते मी. शरू, हे घे दूध घे. मगाशी नीट जेवली पण नाही तू. किती ग बाई ते काम. हा मम्मी,
उद्या प्रेझेंटेशन द्यायचं आहे मला, मोठी मीटिंग आहे आणि माझा बॉस ना एक नंबरचा खडूस आहे. त्याला काहीच आवडत नाही, सगळ्यात चुका काढत असतो आणि बोलायला लागला ना की बोल 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 बोलतो. असलं प्रेझेंटेशन द्यायचं ना मला उद्या की त्याची बोलतीच बंद झाली पाहिजे. आता तू दूध हळद पी. हा, हळदीनी तुझ्या घशाला आराम मिळेल आणि जायफळांनी ना तुला छान झोप लागेल. केशर आणि वेलची पण टाकली मी त्याच्यामध्ये. हे पी, म्हणजे उद्या तुझं ते प्रेझेंटेशन आहे ना ते एकदम मस्त होईल बघ. थँक्यू मम्मी, तू बेस्ट आहेस. मला माहितीये. आई, काय ग? काय नाही, जरा गुडघे दुखतायत. आय आय आय. मम्मी तू ना थोडं आता वजन कमी करा. मी तुला तेल लावून देऊ का पायाला? नाही नाही, तुला काय वाटलं वजन कमी करायला पाहिजे हे मला समजत नसेल का? पण या वयामध्ये असं पटकन वजन नाही कमी होत. म्हणजे थोडंसं जरी खाल्लं ना तरी पोट गच्च होतं. हल्ली तर रात्री मला झोपच नाही लागत. म्हणजे एवढं उकडतं आणि खूप घाम येतो आणि कधी कधी थंडी भरून येते. पायाला पण खूप सूज आहे आणि चिडचिड होते का. अगं मग तू हे डॉक्टरांना का नाही सांगितलंस? डॉक्टर काय करणार बाळा, वयाचा परिणाम आहे. 40 नंतर सगळ्याच बायकांना असं होतं. दुसऱ्यांना सांगून सुद्धा ते समजणार नाही आणि पुरुषांना तर अजिबातच नाही कळत.